शेगाव पंढरपूर महामार्गावरील सृष्टीजवळचा कसुरा नदीवरचा हा पूल बघा. आणि त्या नळकंडी पुलावरून कालच्या पावसानं पाणी वाहत होतं. सुमारे 3 फूट पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा धोकादायकरित्या वाहन चालक त्यातून वाहनं आपली चालित होते. अतिशय गंभीर बाब आहे. सृष्टी पुलाचा पूल तयार आहे दुसरा, परंतु त्या पुढील रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळं त्या पुलावरून वाहतूक बंद आहे. त्यामुळं या जुन्याच पुलावरून अशा पद्धतीनं धोकादायकरित्या पावसाळ्यात वाहतूक होत असते. बघा, मागच्या काही वर्षाखाली या पुलावर ST उलटली होती पाण्यात, पण सुदैवानं जीवितहानी त्यावेळी झाली नव्हती. परंतु आता बघा किती धोकादायकरित्या वाहनं या पुलावरून सुरू आहेत. ST आणि जड वाहनं पाणी आल्यामुळं 4 तास येथील वाहतूक बंद होती. परंतु खाजगी वाहतूकदार धोकादायकपणे या वाहनातून गाडी चालवताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय कधी ही समस्या सुटणार असा प्रश्न आहे. शेगाव पंढरपूर महामार्गाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे, परंतु सृष्टीचा पुलाचा प्रश्न आणि पुढे काही गोळेगावच्या अलीकडे लोणीच्या पुढं काही पुलावरील काही काम असं बाकी आहे. त्यामुळं अवजड वाहतूक या ठिकाणी होत नाही आहे. बघा हे पाणी आणि कशा पद्धतीनं वाहन चालक चालवत आहे. बघा किती धोकादायक हा प्रकार आहे. प्रशासन कुठलंही गांभीर्य नाही आहे या ठिकाणी. कोणी साधं माणूसही नाही, त्यांना कोणी सांगायला मार्गदर्शन करायला सुद्धा कोणी नाही आहे. बघा कोणतीही यंत्रणा याची काळजी घेताना दिसत नाही. नागरिक अतिशय धोकादायकरित्या यातून जात आहेत.